नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एका नवीन कोऱ्या आणि गोंडशा अशा रायडिंग ब्लॉगमध्ये. तर आज आपण कुठे चाललो ते एक्झॅक्टली फिक्स नाही, एकतर पाली किंवा कर्जत. बघूया आता काय डिसाईड होतंय. डिसाईड करायला फक्त मी एकटाच किंग आहे, फक्त जरा डोकं चालत नाही आहे ना, म्हणून थोडा टाईम लागतोय. तर सर्वात पहिले तर पेट्रोल पंप गाठायचं आहे, आणखी पेट्रोलची लत लागली इथे. आणि हा माझ्या काकाच्या गावाचा रोड आहे, एकदम सुंदर आणि कोकणाची एकदम डुप्लिकेट कॉपी आहे. सर्वात पहिले तर पेट्रोल पंपवर जातो, पेट्रोलची गरज भागवतो, त्याच्यानंतर डिसाईड करतो कुठे जायचंय. पाऊस तर गेलाय तरी पण रेनकोट घातलंय, उगाच आयुष्य कोण धोक्यात टाकेल. आणि ही माझ्या आजच्या दिवसातली सर्वात मोठी चूक जो मी ह्याला इथे लटकवला आहे. तर चाललोय आता फक्त कर्जतलाच, जिथे पलसदरीला स्वामी समर्थ मठ आहे तिथे. आणि कारण की पालीला जायचं कॅन्सल झालं आहे. जिथे पालीला मी जाणार होतो गणपती मंदिरात, बल्लाळेश्वर गणपती मंदिरात, पण सीन असं आहे नेक्स्ट वीक बहुतेक तिथे जाऊ शकतो मित्रांसोबत, म्हणून तिथे जाण्यापेक्षा आता इथे चाललो आहे. नेक्स्ट टाईम तिथेच जाईल ना. आणि बाईकच्या चेनला एक नस्टर लागले, कोणाचे काय माहिती, नुसतं आवाज येतो, लूज पडले, चेन सॉकेट पूर्ण गेला आहे. आणि तुम्हाला एकदा रोडची आयडिया देतो, जर तुम्ही पुण्याकडून येत आहे, म्हणजे जिथून मी येतो तिथून, तर हा एक चौक लागेल तुम्हाला कर्जतसाठी. बघा, इथलं नाव अंजरून फाटा म्हणतात त्याला. इथून राईड घेतल्यावर तुम्ही पोचतात कर्जत कर्जत खोपोली रोड. तर खूप दिवसानंतर एकदम सकाळी सकाळी राईडला चाललोय, तर मन एकदम प्रसन्न झालंय, सोज्वल मन झालंय माझं एकदम. आणि हा रोड आहे ना पूर्ण कॉन्क्रीटचा आहे, म्हणून ते सपाटीकरण एकदम 0%, नुसतं वर खाली. कम्फर्ट नाही आहे या रोडला, पण खड्डे वगैरे नाही आहेत, फक्त कम्फर्ट नाही आहे. रोड चांगला आहे, तो पण एकदम लेवलला नाही आहे. रस्त्या म्हणजे असं जमिनीला चाटून नाही आहे, वर खाली. थोडा स्ट्रगल आहे, म्हणजे स्ट्रगल फक्त बाईकसाठी स्ट्रगल आहे, कारण की तुम्हाला ते बंप नुसते सहन करायला लागतात, जसं की आता मी करतोय बघा. दोन्ही साईडला बघा कसं हलते गाडी. प्लेन काय देतं, प्लेन डांबरीकरण आहे ना, एकदम टॉपचा विषय डांबरीकरण. म्हणजे आयुष्यातलं एकदम सुंदर रस्ते तिथेच असतं. हे पण तसे सुंदर रस्ते, दिल्लीला सुंदर रस्ते, पण हे बघा ना, असं वाटतं हुडीत बसलो, हुडीत. या थोड्या गचाल क्षेत्ररक्षण झालं या रोडवर, असं वाटतं ग्राउंडमधनं चाललोय. माती बघून आणि रोडचा कलर बघून. पुण्यावरून कर्जतचं अंतर बघितलं तर 100 किलोमीटर आहे, म्हणजे 100 किलोमीटरच्या आसपास, 100पेक्षा जास्तच आहे. मी जर मिसिंग लिंकनी येणार या आईच्या गावात रे, या जाड जीपचं काहीतरी करायला लागेल मला, जीप टाचलून घ्यायला लागेल कुठेतरी जाऊन. जर तुम्ही मिसिंग लिंकनी जर याल पुण्यावरून, तर 60 to 65 असं किलोमीटर दाखवत आहे. आणि मुंबईपासून कर्जतचं अंतर फक्त 70 किलोमीटर आहे. तर दोन्ही शहराच्या मधोमध्ये हा रोड आहे ना, मला थोडा मुंबई गोवा हायवे सारखं वाटतंय. म्हणजे प्रॉपर हायवे नाही, तिथे जो रोड आहे ते पण असंच. जेव्हा आम्ही गोव्याला गेलतो आज सकाळी असंच वातावरण होतं तिथे. आणि पुढे असं वाटतं की पाऊस तांडव करणार आहे पुढे, कारण की व्ह्यूमध्ये तर पाऊसच देतो. आई शपथ, मी किती बोबडा बोलायला लागलो. समोरच्या व्ह्यूमध्ये फक्त पाऊसच दिसतोय. काका तुम्हाला बसता नाही येणार, तोच प्रॉब्लेम आहे. कारण की ना, मी मागे आहे ना पेटी लागलो, पेटी. थोडं ॲडजस्ट करा काका, प्रायव्हसी द्या मला, एकट्याला फिरू द्या. आणि एकदम चिल बाय डील अशी आपली राईड चालू आहे. पण तुम्हाला 112% मी गॅरंटी देतो, ह्या रोडवर तुम्हाला कधीच ट्रॅफिक नाही भेटणार. एकदम आरामात जा, आरामात या, सुखाचा प्रवास करा आणि सुखाचं आयुष्य जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. एकदम सोज्वलपणे या रोडने तुम्ही जाऊ शकता, इथनं गप्पा मारून जाऊ शकता, गाणं ऐकत जाऊ शकता, पण गाणं नका ऐकू. अरे बाबा 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 असते का ना बाबा.
आणि आता पोचलो आपण. हे बघा इथं बोर्ड पण आहे, पलसदरी. आणि हे कमान आहे स्वामी समर्थ मठचे. सॉरी अंकल, आज मी कोणालाच मदत नाही करू शकलो. कसला दृष्ट माणूस आहे मी. इथून तुम्ही बाहेर पण पार्किंग आहे, जर तुमची फोर व्हीलर असेल, बस असेल, तर इज्जतीमध्ये आपण बाहेर लावू शकतो. आणि इथून थोडे 500-700 मीटर चालत जा, लगेच तुम्ही ऑन द स्पॉट पोचाल देवाच्या दारात. आणि इथे आतमध्ये पण तुम्हाला पार्किंग आहे, तुम्ही करू शकता इथे पण पार्किंग. बघा तो सोनगिरी किल्ला मी तुम्हाला बोलत होतो ना, तो हाच एकदम पिक्चर परफेक्ट आहे. आणि हे बघा तिथूनच ट्रेनचा रूट पण आहे. आणि एकदम त्याच्या खालच्या बाजूलाच हा मठ आहे. आणि हा आपला आजचा पेहराव. जरा सुसज्ज म्हणजे सुसंस्कृत बनायचा प्रयत्न केला मी. पण तुम्हाला एक आखरी गोष्ट सांगतो. वेळेनुसार, वातावरणानुसार, महिन्यानुसार, सणानुसार कपडे घालायची आपली लायकीच नाही. आपण जे हाताला येतो ते घालतो. आणि आज आपण हे घातलं आहे. बरं जरा डिस्को वगैरे बनलं नाही, तेवढे सॉफेस्टिकेटेड वाटतं आहे. पण ओके, आता चला थोडं दर्शन वगैरे घेऊ, मग येऊ बाहेर. अजून काय इथे आहे का आसपास एक्सप्लोर करायला. या टोनग्याने इथे दगड मारली, जाऊ दे. सॉरी, सकाळ सकाळी नो गुस्सा. इथून तुम्ही आतमध्ये आल्या पहिलं शुद्धीकरण करून घ्या, पाय वगैरे एकदम प्रॉपर घ्या. मग इथे एकदम साईडलाच मेन एंट्री. हे बघा, हे तुम्ही जे बघताय ना सगळं, हे झाडं पानं हे सगळं आर्टिफिशियल आहे. आणि इथे शंकर महाराजांची मूर्ती आहे. आणि इथे देवीची सुद्धा मूर्ती आहे. आणि तिथे बहुतेक पेंटिंग आहे स्वामी समर्थ. आणि हे बघा इथे सगळे इन्फॉर्मेशन आहे ह्याच्याबद्दल, की हा कृत्रिम स्रोत आहे, कोणीच इथे तोडू वगैरे नका. आणि सर्वात मेन आणि महत्त्वाचं, कारण की इथे असे खूप सारे कपल आहेत, माझ्या ओळखीचे पण होते कॉलेजमधले. त्यांनी हा एक त्यांचा स्पॉटच बनवून ठेवलेला. थोडी सात्विकता इथे इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही इथे आल ना मठात, थोडं 5 मिनटं जरी इथे ध्यानासाठी बसा, एवढं प्रसन्न आणि एवढं शांत वाटतं ना. आज मी पहिल्यांदा बसलेलो, पण एकदम मन हलकं झालं, एकदम शांत वाटत होतं. आणि थोडं एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते इथे, खूप, थोडं नाही खूप मस्त. एकदम सकाळी आलो, पूजा चालू होती आणि एकदम सॉफ्ट गाणं चालू होतं, म्हणजे सॉफ्ट मंत्र चालू होतं. एवढं शांत वाटतं ना, खूप शांत वाटतं. नक्की हा अनुभव घ्या, हा एक्सपिरियन्स घ्या नक्की. थोडंसं बाहेर आलो मी, आणि एवढी गर्दी झाली ना आता. अचानक गर्दी वाढले. आज संडे म्हणजे खूप गर्दी असेल आज इथे. डॅम, इथे ऑफ रोडिंग असेल बहुतेक. टाकू का गाडी आतमध्ये? याला जाऊ दे लांब, मग मी माझा निर्णय घेतो काय करायचं ते. आहे इथे ऑफ रोडिंग, होऊ दे खर्च. चला
जाऊन तर बघतो. चिखलातून टाकू की इथून टाकू? इथून पण चिखल आहेच. ग ग ग ग ग ग ग ग ग ग. अटकणार तर नाही ना मी, उगच मॅटर असं वाटतंय मला. संपलो बाई ग. शॉर्टच झाला. आई शपथ. बाप रे बाप. जाऊ की नको पुढे? ग 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 ग. भाई अरे हे काय असं झालं? अरे हे शपथ आलोय तरी कुठे मी? गाडी फिरते का माझी अशी? टायर बघा पूर्ण हे झालंय, चिखल चिखल झालंय पूर्ण टायर. म्हणून गाडी इथनं स्किड करत होते पूर्ण. बघा पुढचं पण. हा असं कुठेतरी जायला पाहिजे मी. इथे काय घाट बांधलाय थोडंसं. हे लुक तर येतोय बाईकचा आता मला. अशी जरा आहे ना घाणेरडी झालेली बाईक आवडते, म्हणजे माखलेली मललेली अशी आवडते बाईक. म्हणजे क्लीनपेक्षा असं बरं वाटतं मला बघायला. असं वाटतं की काहीतरी तांडव मचवते बाईक. नाहीतर ते असं वाटतं क्लीन असलं ना, असं वाटतं घरातच बसून आहे बाईक. आणि हा जो तुम्ही परिसर बघताय हा डॅम आहे पलसदरीचाच. इथे जरा थोडंसं साईडला आहे डॅम. हे बघा चारी बाजूने या पूर्ण समोर दिसते एकदम पर्वतरांग. आणि एकदम धो वॉटरफॉल इथे चालूच असतात. पण आता इथे लांबून जरा दिसत नाही आणि कंटिन्यू पाऊस पण होत नाही. इथे चिखलदरा तर आहे जरा, पण एकटा आहे म्हणून मी रिक्स नाही घेऊ शकत. उगाच इथे धसलो वगैरे तर कोण इथे मदतीला पण नाही. आणि कशाला स्वतःच्या आयुष्यात स्वतः संकट निर्माण करायचे. एवढं मस्त आलो, सकाळी राईड केली, चांगलं दर्शन झाले, सुखाने जातो घरी. नको उगाच काय अवदासा मागे लागायला. तरी थोडंसं ऑफ रोडिंग राहिलं आहे, बघू इथूनच जाऊ का नको. कशाला उगाच. इज्जतीत जातो, इज्जतमध्ये राहतो. अरे ह्यानी एक सगळी एक शी घाणेरडा सॉन्ग. मेरे सांसों में बसी खुशबू तेरी, ये तेरे प्यार की है जादूगरी, तेरी आवाज है हवाओं में, तेरे का रंग है फिजाओं में, धड़कनों में तेरे गीत है मिले हुए, क्या कहूँ कि शर्म से लब सिले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. खड्डे खड्डे. ये श्याम मस्तानी मदह किए जा. तर आता या कॅमेऱ्याची तर लायकी संपले आणि मी इथे रोडवर थांबलो आहे. मला वाटते भीती कोण पण येऊन मला चाटून जाईल किंवा टपलावून पण जाईल. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडी इज्जत द्या, मी पण तुम्हाला चुम्मा देतो. आणि कोण मला इथे चाटायच्या आधी मी पण कल्टी मारतो. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.
बाय बाय. भीती वाटते यार. बाय बाय. टाटा.